नमस्कार, मी जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज जी आपली रेसिपी आहे ओल्या जवळ्याचे कटलेट। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता मी इकडे लागणारे सगळे जिन्नस घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आपण इकडे बघू शकतो तर मी पाव किलो ओला जवळा घेतलेला आहे। याला दोनदा स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलंय। एक अख्खा लिंबाचा रस घेतलेला आहे। 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत। 1/4 कप राईस फ्लोअर घेतलेला आहे। 1 कप बेसन घेतलेला आहे। 1 चमचाभर एवढी हिरवी मिरचीची भरड घ्यायची आहे। आपण तिखट आपल्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकतो आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला एका वाडग्यामध्ये आपले हे जे पाव किलो जे ओला जवळा आहे याला घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण आपले बारीक चिरून घेतलेले कांदा आहे ते घालून घेऊया। ओल्या जवळ्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये जे पाणी येत असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी हिरवी मिरचीची भरड घालून घेतलेली आहे। आपण तिखट आपल्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकतात, काहीच हरकत नाहीये। आता मी याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी 3 चमचाभर एवढे मालवणी मसाला घातलेला आहे। तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकतात। पण हे टिक्की नाही तर कटलेट तुम्ही तिखट नाही तर चमचमीत खायलाच खूप छान लागतात। आता मी 1/4 टेबलस्पून एवढा हळद पावडर टाकलेली आहे। 1 कप एवढं बेसन घातलेलं आहे। बेसन मी कच्चंच घेतलेलं आहे, भाजून वगैरे आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये। 1/4 कप मी एवढं राईस फ्लोअर घेतलंय, म्हणजेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे याच्यातही मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। थंडीमध्ये खायला ॲज अ स्टार्टर नाही तर तुमच्या घरी जर कोण पाहुणे येत असतील तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। खूप अप्रतिम लागते। आणि याच्यामध्ये आता मी मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला नीटपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे। या कटलेट बरोबर आपण मस्त चहाचा बेत करू शकतो। चहा आणि कटलेट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम भारी लागतं आणि एकदम चमचमीत लागतं। आता तुम्ही बघू शकता त्याला मी नीटपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याला 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवून देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटी वाजवायला विसरू नका। टिंग टिंग। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आता तुम्ही एका साईडला बघू शकतात मी इकडे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपलं आता मिक्सचर रेडी आहे फ्राय करण्यासाठी। तुम्हाला याला डीप फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। छान अशी कटलेटच्या शेपमध्ये गोल शेप नाही तर तुम्हाला जसा शेप हवा आहे, नाही तर तुम्ही गोल ओवल शेप जसा तुम्हाला हवा आहे तर त्या हिशोबाने तुम्ही याला शेप देऊ शकतात। आता मी याच्यामध्ये याला तेलामध्ये याला टाकते आणि अजून थोडंसं त्याला फ्लॅटन करून घेते, म्हणजे जितकं पातळ राहील तितकंच अजून कुरकुरीत बनतील आपले कटलेट। सो या हिशोबाने आपल्याला सगळे कटलेट घालून घ्यायचे आहेत आणि स्लोवरतीच याला शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटं एका साईडला शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटं झाली की मग आपण दुसऱ्या साईडला फ्लॅप करून घेऊ शकतात। मस्त गोल्डन असा खुसखुशीत कलर यायला पाहिजे याला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप भारी लागतात हे कटलेट। आता तुम्ही बघू शकतात मी याला टर्न केलेलं आहे, त्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता असं वाटत असेल की थोडेसे ऑइली आहेत करून हे, पण जर तुम्हाला तुमच्या घरी जर एअर फ्रायर अवेलेबल असेल तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवरती पण ह्याला बेक करून घेऊ शकतात। तो पण एक मस्त सबस्टिट्यूट आहे आपल्यासाठी। आता तुम्ही बघू शकतात मी दोन्ही साईडनी मस्त याला शिजवून घेतलेला आहे आणि मस्त टेस्ट दिसते याची। आणि तुम्ही बघू शकता चांगले कुरकुरीत झालेत आणि मस्त याला पातळसं असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे। आणि तुम्ही ही रेसिपी टोमॅटो केचप बरं खाऊ शकतात किंवा मस्त चमचमीत हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकतात। बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी। जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटी वाजवा, म्हणजे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय बाय।